वेंडर्सची लिस्ट पाठव ना. हो, आपल्या हॉटेलसाठी जी मागवली होती ती. आणि मला फ्लोअर प्लॅन पण पाठवून ठेव, मी एकदा चेक करते. आई प्लीज आई. अजून किती राग धरून बसणार आहेस? माफ करणार नाहीयेस का आम्हाला? हो, आमचं चुकलं की आम्ही याबद्दल तुला काही कल्पना दिली नाही, पण आता जे झालंय ते बदलणार आहे का? आई, दादा या सिच्युएशनमध्ये माझ्यामुळे अडकली. तुला सगळं सांगणार होता पण मीच नाही बोललो. तर तुला जी पनिशमेंट द्यायची आहे ती मला दे, दादाला नको. अगं तेजस्विनी, ऐक ना ग माझं. अगं एवढा काही मोठा गुन्हा केला नाहीये ग मुलांनी, आणि त्यांनी जे काही केलं त्यांनी सांगितलं ना का केलं ते म्हणून. आणि तू ऑलरेडी खूप रागवलीयस. आता सोडून दे, आता जाऊ दे सगळं. ते धड तू काही खात नाहीस आणि मुलं पण काही खात नाहीयेत. ह्या घरामध्ये असं दूर माणसं असल्यासारखं वाटतं मला. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही लोकांनी अबोला धरलाय. मला ना खूप खचायला झालंय तेजस्विनी. आणि मुलं तुझीच आहेत ना ग. मुलांच्या चुका आपण पोटात घालायच्या असतात. माफ कर ग त्यांना, सोडून दे आता. आई, तू ज्यांना मुलं मुलं म्हणतेस ना, त्या मुलांनी मोठा धक्का दिलाय मला. खोटं बोललीयत माझ्याशी, फसवलंय मला. घराच्या बाहेर डोळ्यात डोळे घालून बोलायची हिम्मत नव्हती कोणाची. ती माणसं आज बोटं दाखवून दाखवून चेष्टा करतायत. तोंड दाखवायला जागा राहिली नाही कुठे. आणि सगळ्यात त्रास याचा होतोय की डोळे झाकून ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याने विश्वासघात केला माझा. आई आई, मी खरंच तुझी मनापासून माफी मागतो. मी तुला वचन दिलंय ना की माझ्यासाठी तुझा शब्द अंतिम असेल. प्लीज माझ्यावर असा राग नको धरूस. आई सॉरी ना, एकदम बसून बोलूया ना प्लीज. पाया बिया नका पडू रे, प्लीज. फक्त ना एक विनंती आहे माझी, प्लीज प्लीज. माझी मान खाली घालायला लागेल असं याच्या पुढे कधीच काहीही करू नका. कारण ही मान ताठ करण्यासाठी खूप कष्ट घेतलेत मी. तुम्हा तिघांवर ना खूप विश्वास आहे माझा. त्या विश्वासाला तडा जाईल असं नका रे बाबा. प्लीज. म्हणजे तू माफ केलंस आम्हाला?